परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी प्रकरण 3 पृथ्वी आणि सजीवसृष्टी यावरील संपूर्ण स्वाध्याय आपण आज पाहूयात. प्रश्न पहिला, काय करावे बरे उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात? उत्तर, उन्हात गेल्यावर त्वचेवर चट्टे पडणे ही एक सामान्य समस्या असू शकते. यासाठी खालील उपाय करावेत. 1. संरक्षण. उन्हात बाहेर पडताना पूर्ण बाह्याचे सुती कपडे वापरावेत. टोपी, गॉगल आणि छत्रीचा वापर करावा. शक्यतो दुपारी 12 ते 4 या तीव्र उन्हाच्या वेळी बाहेर जाणे टाळावे. हायड्रेशन. भरपूर पाणी प्यावे जेणेकरून शरीर थंड राहील. त्वचेची काळजी. बाहेरून आल्यावर चेहरा आणि उघडा भाग थंड पाण्याने धुवावा. जर त्रास जास्त असेल तर त्वरित त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत? सूक्ष्मजीव सजीवसृष्टीच्या चक्रात अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते मृत वनस्पती आणि प्राण्यांचे विघटन करून निसर्गाची स्वच्छता राखतात. जमिनीचा सुपीकपणा वाढवण्यासाठी उदाहरणार्थ रायझोबियम जीवाणू ते गरजेचे असतात. अन्नप्रक्रिया उद्योगात दही, पनीर, बेकरी इत्यादी उत्पादनात त्यांचा वापर होतो. औषधी निर्मितीत त्यांचा मोठा वाटा असतो. पुढील आकडा आ. समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा. माहिती मिळवा आणि 10 ओळी लिहा. समुद्रातून मिळणारे अन्न. समुद्र हा अन्नाचा अथांग स्रोत आहे. यावरील 10 ओळी. 1. मानवाला समुद्रातून मासे, कोळंबी, खेकडे असे प्रथिनयुक्त अन्न मिळते. 2. समुद्रातील शैवाल हे अनेक देशात भाजी किंवा सॅलड म्हणून खाल्ले जाते. 3. मीठ हे समुद्राच्या पाण्यापासूनच मिळते. हे मानवी आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. 4. समुद्रातील मासे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा उत्तम स्रोत आहेत. 5. अनेक माशांपासून फिश ऑइल काढले जाते जे आरोग्यासाठी पूरक असते. 6वा आकडा पहा. समुद्री शेती हा एक वाढता उद्योग आहे. 7वा आकडा. समुद्रातून मिळणारे खाद्यपदार्थ जागतिक व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावतात. 8. हे अन्न नैसर्गिक आणि खनिजांनी समृद्ध असते. 9. समुद्री अन्नावर जगातील किनारी भागातील कोट्यावधी लोक अवलंबून आहेत. 10वा आकडा. मात्र समुद्राचे प्रदूषण रोखणे गरजेचे आहे, अन्यथा हे अन्न दूषित होऊ शकते. प्रश्न तिसरा पहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील अ. ढग कशाचे बनलेले असतात? उत्तर पहा. ढग हे बाष्प आणि हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांपासून बनलेले असतात. जेव्हा हवा थंड होते तेव्हा बाष्पाचे रूपांतर पाण्याच्या सूक्ष्म थेंबात किंवा बर्फाच्या कणात होते. हे थेंब हवेतील धूलिकणांभोवती जमा होऊन ढग तयार होतात. प्रश्न दुसरा आ. जीवावरण कशाला म्हणतात? पहा. पृथ्वीवरील शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही आवरणांच्या ज्या भागात सजीवसृष्टी आढळते त्या एकत्रित भागाला जीवावरण असे म्हणतात. प्रश्न तिसरा इ. तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी तयार करा. त्यातील कोणत्याही 2 भूरूपांचे वर्णन करा. भूरूपे म्हणजे काय तर जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते. तिच्या उंच सकलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्यांना भूरूपे असे म्हणतात. उदाहरणार्थ डोंगर, दरी, पठार, मैदान, टेकडी. आता वर्णन पाहूया त्यातल्या 2 पैकी. डोंगर. जमिनीचा असा भाग जो आसपासच्या भूमीपेक्षा उंच असतो आणि ज्याचा माथा निमुळता असतो. 2. मैदान. जमिनीचा असा सखल आणि सपाट भाग जो शेती आणि मानवी वस्तीसाठी अत्यंत उपयुक्त असतो. प्रश्न 4 पहा. पुढील 2 वाक्यातील भूरूप दर्शक शब्दांना अधोरेखित करा. त्यातला पहिला अ. अमीरचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे. दुसरं काय रिया पठारी भागात राहते. उत्तर काय पहिल्याचं डोंगर हे एक भूरूप आहे आणि दुसऱ्या प्रश्नातील पठारी हे एक भूरूप आहे. प्रश्न 5 पहा. माहिती लिहा. त्यातील पहिला आकडा बाष्पीभवन.
सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील नदी समुद्र पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. आकडा 2 संघनन. हवेतील बाष्प थंड होऊन त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेला संगणन म्हणतात. उदाहरणार्थ ढग तयार होणे. 3 आकडा जलचक्र. बाष्पीभवन, संगणन आणि पर्जन्य या क्रियांच्या माध्यमातून पृथ्वीवरील पाण्याचे सतत फिरणारे चक्र म्हणजे जलचक्र होय. प्रश्न 6 पहा. कोणतीही 2 उदाहरणे लिहा. त्यातील आकडा अ. हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी. पाऊस पडणे, धुके पडणे, कडक ऊन पडणे, वारे वाहणे. पुढील आकडा आ. पाण्याचे स्रोत असलेली ठिकाणे कोणती? विहीर, नदी, तलाव इत्यादी. प्रश्न 7 जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा. आकृती काढायची आणि त्याला योग्य त्या ठिकाणी योग्य ती नावे द्यायची आहेत. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.